श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभातेमन या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 16 ऑगस्ट. नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर असे म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशांनी काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या लक्षात येत नाही. तो जर अर्थ मनुष्याच्या लक्षात आला असता तर त्यांनी अशा चुका पुन्हा पुन्हा केल्या नसत्या. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या पातळीवर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकले तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टींनी पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले. ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोठी मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही अशी दशा आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय हा असा तुझा न्याय? तेवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले. तो पांगळा होता. वारकऱ्यांनी विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसे असतेच असे नाही. त्याचे दुःख आपल्याला माहिती नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमेश्वराच्या इच्छेने आलेली आहे असे आपण म्हणूया. असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल. बोधवचन. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष पुत्रदा एकादशी, जरा जिवंतिका पूजन. पुत्रदा एकादशी. अपत्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्या पतिपत्नींनी हे व्रत करावे. सकाळी लवकर उठावे. भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर लाल कपड्यात कलश ठेवून श्री विष्णूंची देवी लक्ष्मीसोबत तीळ आणि तुळशी मिश्रित गंगा शुद्ध जलाने पूजा करावी. निर्जळी अथवा फलाहारी उपवास करावा. सायंकाळी आरती करून विष्णू सहस्रनामाचा पाठ ऐकावा अथवा करावा. मंडळी, दर एकादशीला घंटाळी मंदिरात होणाऱ्या सामूहिक पाठात नक्की सहभागी व्हा. संपूर्ण गीतापाठ सकाळी 10:30 ते 12:30, विष्णू सहस्रनाम सायंकाळी 5 ते 6 आणि हरिपाठ रात्री 8 ते 9. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.